होतं तर धरलं कशाला? महाराज म्हटले दे रे सोडून. त्या 200 अरबांना त्यांच्या जहाजात बसवलं, त्यांच्या देशाला पाठवून दिलं. आणि मग संभाजीराजे संताजीला म्हणाले आता हे यांच्या देशात जातील, ह्यांच्या प्रांतात जातील, ह्यांच्या गावात पोचतील, ह्यांच्या घरापुढे येतील, दारापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, ह्यांच्या बायका दार उघडतील, ह्यांना बघतील आणि म्हणतील आमचं हे घरात नाहीत, नंतर या. ह्यांच्या बायकाही ह्यांना ओळखायच्या नाहीत. इतके इतके सुजवलेत, इतका नक्षा बदलवलाय मराठ्यांनी. उद्या जर चुकून कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं यायला निघाला तर पहिल्यांदा हा आडवा जाईल. कुठं निघाला? महाराष्ट्रात नको जाऊ अजिबात. माझी अवस्था बघितलेलीस ना, नको. महाराष्ट्रात तेवढा नको. उद्या तिरक्या नजरेनं कुणी येणार नाही महाराष्ट्रात. संभाजीराजांनी जरा बसवलेली तर अशी, अरे पोर्तुगीज थया थया नाचवले, गोव्यावर हल्ला केला, पार मांडवी नदीत तुडवून संभाजीराजे गोव्यात घुसणार. अरे तो विजराई व्हाईसराय पार वैतागला. गोवा ही राजधानी सोडून त्यानं दुसरीकडे राजधानी तयार करायचा डावही मांडला. पोर्तुगीजांचा उपर राज्य संभाजीराजांनी उद्ध्वस्त केला, इंग्रजांशी तह केला, इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ केजवी नावाच्या गव्हर्नरला सांगितलं मुंबई विकत दे आणि चल चालू पाड. अरे जर त्यावेळी संभाजीराजांनी तहात मुंबई विकत घेतली असती ना तर 150 वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छातडावर नाचलेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या सर्जा संभाजीने. औरंगजेब थया थया नाचवलाय, पोर्तुगीज वाकवलाय, इंग्रज झुकवलाय, सिद्धी पार आडवा केलाय. 1 नाही 2 नाही तब्बल 12 घडावर निकराची पंजे फाड करत सेना धुरंधर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय. वैतागला औरंगजेब. अरे एकही चाल यशस्वीला एकही गडकिल्ला घेतो म्हटलं, हे मराठे गडकिल्ले सोडायला तयार नाहीत. अरे एक मावळा साधा नाही, संभाजीराजाने एक मावळा असा घडवलाय जणू काय एक बुलंद गडकोटच. या महाराष्ट्राच्या छाताडावर फक्त 350 गडकोट नाहीत, या महाराष्ट्रात उगवलेला प्रत्येक जण एक गड आहे. संभाजीराजांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी झुंजतोय अफाट ताकदीनं. अरे पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना माझ्या संभाजीराजांनी चालू केला. गुलामांच्या विक्रीला जागेवर बंदी घातली. काही नव्यानं व्यापारी पेटा वसवल्यात, शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत, त्यांना शेतीसाठी सोयी सुधारणा करून दिल्यात. पाण्याचे प्रवाह प्रत्यक्ष वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष दिलंय. पोटच्या पोरासारखं रयतेवर प्रेम केलंय. फक्त तलवारबाजीच नाही, रयत कल्याणाच्या बाबी सुद्धा हा राजा अखंडपणे करत राहिलाय, अखंडपणे. अरे 9 वर्ष संभाजीराजाने तब्बल 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. कधी हरला नाही, मागा फिरला नाही, तह केला नाही, नमला नाही, झुकला नाही, वाकला नाही, अजिबात नाही. जो झेपावत राहिला आधी उत्साहानं, अफाट ताकदीनं, प्रचंड शौर्यानं. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेनं बस जगवत राहिला स्वराज्य, संवर्धित करत राहिला स्वराज्य अफाट ताकदीनं. अरे एवढंच नाही, कर्नाटकात गेलेत, कर्नाटक मुठीत घेतलंय, तंजावर पर्यंत फार मराठी राज्याच्या सीमा बुडवल्या. त्रिवेंद्रम, त्रिचनापल्ली, मद्रास, कावेरी नदी ओलांडली, तो पाषाण कोट जिंकलाय. चेष्टा नाही, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास, कुठवर झेप मारली या सर्जा संभाजीने. अरे कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रिचनापल्ली, कधी पाषाणकोट. अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टोकून लढायचा, प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा, पण मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं झुंजत राहायचा. अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे. औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार, आई भवानीचं राज्य हे, नको हात घालूस. गरजत राहिला, बरसत राहिला संभाजी राजा. आणि अखेर औरंगजेबानं आपल्या दरबार यांना विचारलं क्या किया जाए. आणि सगळे सरदार म्हणाले हुजूर वापस लौट चलते अभी दम नाहीये हुजूर. आणि
अखेर औरंगजेबाला महाराष्ट्र सोडावा लागला. संभाजीराजांच्यावर आक्रमण करायची वाट त्यांनी बदलली, माघार घेतली आणि गेद आदिलशाहीवर. आदिलशाही अवघ्या 6 महिन्यात त्याने जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडं. गोवळकोंडा त्याने अवघ्या 1 महिन्यात जिंकलं. अरे आदिलशाही जिंकायला 6 महिने लागतात, गोवळकोंडा जिंकायला 1 महिना पुरतो. आणि संभाजीराजांचं स्वराज्य जिंकायला त्याला 9 वर्ष शक्य होत नाही. हे शौर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे धाडस कुणाचं? हे साहस कुणाचं? सर्जा संभाजींचं. अरे खजिना वाढवलाच नाही, अफाट ताकदीनं संवर्धित केलाय. मराठी फौजा शिवरायांच्या काळात जेवढ्या होत्या त्याच्या 5 पट 6 पट वाढवल्यात. अरे 5 जहाज बांधणीचे कारखाने काढलेत, 5 कुडाळ डिचोलीला दारू गोळ्याचे कारखाने उभारलेत संभाजीराजांनी. 5,500 गलबत दर्यात तरंगते आहेत, दर्यात. अरे सरकेल कान्होजी अंग्रा, सरकेल दौलत खान दर्या सरंग बेपना हुकूमत गाजवतायत, बेपना. परवा त्या ताज हॉटेलवर हल्ला झाला, समुद्रात नातेरिके आले, पाकिस्तानवर निघाले, नावेत बसले, कुबेर बोटीवर चढले, त्या नावड्याला ठार मारलं. तिथनं सुरतला आले, तिथनं गेट ऑफ इंडियाकडं, मग दोघं पांगलेन मग हल्ले चढवले. 350 वर्षापूर्वी माझ्या संभाजीराजांनी सांगून ठेवलंय, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. हे त्या राजानं सांगितलंय. अरे दर्यावर बेपना हुकूमत गाजवली राजाने, बेपना. 5,500 गलबत दर्यात आहेत. डाप नाही महाराष्ट्रावर तिरक्या नजरनं कुणी यायची. 4 बाजूनी सुरक्षित केलंय स्वराज्य. एक गडकोट बुलंद बलाढ्य करून ठेवलाय. शिबंदी अफाट वाढवलीये. माणूस मिळत असा अफाट जिगरीचा जिगरबाज. अरे युलस पोर सुद्धा संभाजीराजाच्या पराक्रमानं मोहित झालंय, स्वराज्यासाठी मरायला उभा राहिलंय. हा संभाजी. पण औरंगजेबानं आदिलशाही जिंकली, कुतुबशाही ताब्यात घेतली. मग औरंगजेबाला पुन्हा उत्साह आला. पूरे हिंदुस्तान के आलमगीर होना चाहते हम. हा दख्खन फक्त खुपतोय त्याला, दख्खन. हनुमान तर बदलून घ्यावंच लागलं होतं. त्याला वाटलं होतं शिवा संभाजी म्हणजे शिवाचा नादांत तनशील वारीस. बदलला हनुमान. शिवाजीपेक्षा 10 पटीनं तापदायक आहे संभाजी. अरे त्या शिवाजीने कधी बुर्हानपूर औरंगाबादला हात नव्हता लावला. कचरा औरंगजेब चालून येईल, पुन्हा संभाजी गादीवर आला आणि पहिल्यांदा बुऱ्हाणपुरात धुतलं, औरंगाबाद लुटलं. अरे सळो की पळो करून सोडलं यांनी. दरबार औरंगजेबाने विचारलं, मेरे सब घराने में, हमारे तैमूर के घराने में हुआ ऐसा कोई शख्स पैदा जो रन पर मरा हो? आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं, ना हुजूर ना, याद रखो, या औरंगजेब या खुद मरेगा या उस संभा को मारेगा. ये पहला आलमगीर होगा जो रन पर मरेगा या उस संभा को मारेगा. आणि शेवटपणे निघाला औरंगजेब. पण त्याला माहिती आहे संभाजीला उघड्या मैदानात पराभूतच नाही करू शकत आपण. मग आकला डाव फितुरांना पुन्हा मदतीला घेतलं. पन्हाळ्यावर कैद केलेल्या मंत्र्यांना संभाजीराजाने पुन्हा पद देऊन सोडून दिलं. पण संभाजीराजांचा मोठेपणा त्यांना पेलता नाही आला. या मंत्र्यांनी पुन्हा संभाजीराजांवर 3 वेळा विषप्रयोग केले. 3 वेळा संभाजी वाचले. 3 वेळा त्यांनी मंत्र्यांना माफी दिली. पण मंत्र्यांचा कावा कारस्थानी चालूच राहिला. हे मंत्री अकबराकडे गेले, औरंगजेबाचा पुत्र. त्याला सांगायला लागले, तुम्ही जर संभाजीला ठार मारायला आमची मदत करत असाल तर अर्ध स्वराज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकू. ह्यांच्या बापजाद्याची जागीर असल्यासारखी संभाजीच्या खुनाची सुपारी हे अकबराला द्यायला निघाले. तर अकबर प्रामाणिक निघाला. त्यांनी खलिता संभाजींना पोचवला, नावं मिळाली. आणि मग मात्र संभाजीने या सगळ्या मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिलं, भिंतीत चिरून मारलं, रायगडाच्या टकमक टोकावरनं खाली लुटून दिलं. जे केलं ते योग्यच केलं. त्यांना मारलं नसतं तर संभाजींना मरावं लागलं असतं आणि स्वराज्याचा ग्रंथ कधीच आटोपला असता. न्यायासना पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाच्या आणि राज्याची प्रगती होत नाही, हे संभाजींना माहिती आहे. आणि संभाजीराजांचा कारभार तसाच आहे. पण एक फितूर पुन्हा औरंगजेबानं फितावले. आता उघड्या मैदानात नाही, आता काव्यानंच डाव मांडायचा. संभाजीराजा आहेत तेवढे रायगडावर. रायगड म्हणजे गरुडाच्या बसकणीसारखा. वाऱ्याला हिजीत आत शिरता येणार नाही आणि आत शिरलं वारं बाहेर पडणार नाही, इतका बुलंद आणि बेदाग. या रायगडावरनं संभाजींना पकडणं हरवणं मुश्किल. आणि मग औरंगजेबानं डाव आखला.
संभाजीला रायगडाच्या बाहेर काढा. आणि फितूर मदतीला आले. गणोजी शिर्के संभाजीराजांचे मेहुणे, वतनाचा न दिल्याचा राग त्यांचे खटले कवी कलशाकडे होते. देसाई सावंत आणि शिर्क्यांचे खटले कवी कलशा पुढे आले. या फितुरांनी शिर्क्यांची समजूत करून दिली की कवी कलश तुमच्या विरोधात. आणि त्या दिवशी कवी कलशानं नेमका खटल्याचा निकाल सावंतांच्या बाजूने दिला आणि शिर्क्यांची खात्री पटली. कवी कलश विरोधकच. आणि शिर्क्या सरळ कवी कलशावर चालवून गेले आणि कवी कलश पळून खेळण्यावर म्हणजे विषयाकडावर आले. संभाजीराजाने पत्र लिहिलं, शिर्क्यांनी मार दिला, पळून खेळणी यास चालो. आणि संभाजी कडाडले. नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही, विचारते झाली येसुबाईना. आणि येसुबाई म्हणाल्या, सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य मानतो आम्ही. नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर राजे बिनघोर निघा, भले ते आमचे बंधू असले म्हणून काय. आणि स्वराज्याची स्वामीनी कडाडली आणि स्वामी निघाला. शिर्क्यांवर तुटून पडला, शिर्क्यांचं शिरकान केलं, शिर्क्या पळून गेले. आणि संभाजी आले पन्हाळ्यावर. पण संभाजींना कानोकान खबर नव्हती. आपण औरंगजेबाच्या गहऱ्या चालीत फसत निघालोय. औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती. संभाजींना रायगडा बाहेर काढण्यात यश आलं होतं. आता संभाजी आले होते पन्हाळ्यावर होते सरलष्कर सेनापती महालोजी घोरपडा, वय वर्ष 60. शरीर थकलं असेल पण मनगडातली रग आणि छातीतली धग विजली नव्हती. आलेल्या संभाजीराजाने विचारलं, संभाजीराजे मुकर्रब खानाची कोण हालचाल. आणि कडाडला मालोजी गौरन बोलीत, राज त्यो काय येतोय, आम्ही हाईन हवं, रेट तू की त्याला. आणि संभाजी म्हणाले, मालोजी तुमच्या खांद्यावर तर सुरक्षित आहे स्वराज्य. पण त्याच वेळी हेर धावत आला. संभाजीला सांगता चला, राज रायगडाला येतेगात करण्याचा गैर पडलाय आणि काळाचा ठोका चुकला. रायगड म्हणजे राजधानी, महाराणी तिथं आहेत, बाळराजे तिथं आहेत, स्वराज्य सिंहासन तिथं आहे. कुणी डाव्यानं डाव मांडला आणि संभाजीराजे निघाले. मालोजींना सांगितलं, लागली गरज तर हाक मारू, लग येऊन मिळा मास. आणि संभाजीराव घ्या 100 भालायतांसोबत निघाले रायगडाकडं. पण तत्पूर्वीच औरंगजेबाचा खलिता मुकर्रब खानाकडे आलाय. तो संभाजी रायरीचा जहागीरदार शिर्क्यांशी भांडण देणार म्हणून तिकडे आलाय. आता नामी संधी आहे. आणि ती बातमी घेऊनच मुकर्रब खानानं रायगडाला जाणाऱ्या सगळ्या वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या. संभाजीराजांनी वाटा शोधल्या पण वाटा सगळ्याच फिरपता. जेरबंद मुकर्रबच्या तावडीत एक वाट होती शिल्लक, गर्द बिकट वहिवाट असलेली, निबिड काटाकुट्यांची, किर्र झाडांची, भयांकडे कपऱ्यांची, दऱ्या खोऱ्यांची, बिकट. संभाजीराजांनी तीच वाट निवडली, संगमेश्वराची. पण मुकर्रब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूर तिथंच. आणि संगमेश्वरच्या 100 भालायतांसोबत संभाजीराजे संगमेश्वराच्या वाटेला निघाले. आणि एवढीच बातमी मुकर्रब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली. संभाजीराजे संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात मुक्कामाला थांबले. मुकर्रबला पक्की बातमी, अवघ्या 100 भालायतांसोबत राजे संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यात आहेत, नामी संधी आहे, लग निघा. आणि मुकर्रब खान 5000 सैनिक टाकोटाक निघाला. पन्हाळ्याला बगल देत निघाला संगमेश्वरच्या दिशेनं. पन्हाळा अंधारात गुडूप झालेला, पहारेकरी पहारा देत होता. अचानक काहीतरी दिसला आणि चमकला. बेंबीच्या देटापासून कडाडला, मालोजी बाबा काळो कुजरत पलुता चालली होती. आणि मालोजीच्या काळचा ठोका चुकला. कुण्या रोखानं जे संगमेश्वराच्या अरे राज आहेत. कुणी काही मला डाव साधला, अरे निघा शिबंदी उठवा, राजांची जान वाचवायला पाहिजे, अरे निघा. आणि बघता 500 मावळा सज्ज झाला. मुकर्रब खानाच्या 5000 फौजेला बगल देत मालोजी बाबा 500 मावळ्यांसहित दौडू लागला आपल्या राजासाठी, राज्याच्या रक्षणासाठी निघाला. आला संगमेश्वरामध्ये वेस ओलांडून धपापत्या उरानं, राज निघा राज नावडी जवळ करा. संभाजी खाली आले. का मालोजी, काय गडबड, कोण आफत. आफत लई मोठी. राज निघा, नावडी जवळ करा, गणिबानी गावी अरबाडलंय. राज निघा. नाही मालोजी, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही. मरो इथंच, झुंजो इथंच, पण रण टाकून पळणार नाही. राज, लाख मेलं तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज निघा, नावडी जवळ करा. पण त्याच वेळी मुकर्रबची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली. 500 मावळा आमचा डोळ्यात डोळा घालून बघत होता. बस अफाट सेना सागर आणि टिचभर 500 मावळा राजाच्या रक्षणासाठी सिद्ध आहे. आणि बघता मुकर्रब हाजीर झाला. मराठ्यांचा 500 माणूस मेळ पाहिला आणि कडाडला, यलगार हर महादेवची आरोळी घुमली. आणि बघता
बघता बघता तलवारी खणानू लागल्या, जाडापणावरची पाखरा पड 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 करत उडाली. अरे काळोख थरारला, रात्र थरारली आणि बघता बघता आक्रोश किंकाळणी परिसर दुमदुमून गेला. शौर्याची लाट 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 अवघं तुफान तुफान झालं. अरे एक एक मावळा झुंजत होता, शर्तीने लढत होता, बस मोगलांचा काटा कोट करत होता. शिवाजीराजे सांगायचे, माझा एक मावळा 100ला भारी आहे, इथं एक मावळा 500ला भारी पडत होता. मोगलांना बस कापत होता सपासप. मुकर्रब बघत होता, पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही चालत नाही. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी इथला एक एक गडकोटा सारखा झुंजत होता. अरे स्वतः 60 वर्षाचा मालोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय, अपाट ताकदीनं येईल त्याला सरळ कापतोय. रक्ताचा चिळकांड्या, मांसाचे लगदे, अरे खच प्रेतांचा, आणि फिरतोय मालोजी. मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि कडाडला, इस बूढ़े को पहले लगाम डालो, इस बूढ़े को पहले लगाम डालो. तसं सगळी एवढी सैन्य मालोजी भावाच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्री हात अडकावा तसा मालोजी अडकला, दोन्ही हातात समशेरी. हे सगळे मोगलांचे एकाच वेळी वार झाले, दोन्ही तलवारीवर पेलले. मालोजी खाली बसला, 60 वर्षाचं रगदार शरीर अचानक उपाळलं, वीज लागली. रक्ताच्या चळकांड्यावर पहिली फळी गारद झाली, दुसरी फळी, तिसरी फळी. अरे तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा. ते शौर्य बघितलं आणि मग मुकर्रबला कळालं वाघ कसा असतो. तेव्हा अफाट 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 शौर्य. आणि त्याच वेळी मुकर्रब खानानं चाल खेळली, कमान मारला, बोलावलं. हा महालोजी असा आवरणार नाही. आणि तिसऱ्या बाजूकडनं लढत्या मालोजीवर नेम धरला, तीर सुटला, उजव्या दंडात घुसला, हातातली तलवार निकाळली, दुसरा तीर कंठात, दुसरी तलवार, निशस्त्र झाला मालोजी. आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या डसाव्या असं एवढी सैन्य मालोजीला डसलं. अरे शरीरावर जागा शिल्लक राहिली नाही जिथं वार झाला नाही. रक्ताळा मालोजी मातीत पडला, अखेरचा श्वास फुलला, डोळे लवले, ओठ हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला महालोजी सांगता झाला, सांगा माझ्या राजाला, हा महालोजी गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात, हे सांगत गेला. आणि महालोजी नावाचा बुरुंज ढासळला आणि यवनांचं सैन्य सैरावैरा सुटलं संभाजींच्या मागावर. पण संभाजीराजाने तत्पूर्वीच आपल्या माणसांना सांगितलं होतं, जमेल तसंच जमेल तिथून निष्ठायचं सरांनी. खंडोबा संताजी घोरपडा एका बाजूने सटले होते आणि संभाजीराजांनी कविकलाश दुसऱ्या बाजून नावडीच्या नदीच्या दिशेने दौडू लागले होते. कविकलाश अचानक घोड्यावरनं पडले, राजाची माईगिर गया. संभाजी वापस आले, कविकलाशाला सोबत घेतलं, दौडू लागली घोडा नावडीच्या किनाऱ्याकडं. आणि बघता बघता संभाजींचा घोडा नावडीच्या काठावर आला. समोर काठावर माणसं दिसली, आपली वाटली. संभाजीने काठ बघितला, नौका. संभाजीची नजर फिरली, पाहतो तो काय. आतापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलटा. मांडवी नदीला, त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेना सागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहो बाजूनी संभाजी राजा रेखला गेला, चोहो बाजूनी यवनांचं सैन्य भरलं. मध्ये संभाजी आणि कविकलाश आणि कडाडला मुकर्रब. किंचलो तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचं आणि संभाजींची नुसती नजरवर उठायची, 4 पावलं मागं सरायचा तो. नाही जिगर झाली. अखेर मुकर्रब खानानं चोहो बाजूनी दोरखंड फेकले आणि संभाजी जेरबंद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला, छावा संभाजी राजा जेरबंद झाला. शिवपुत्र संभाजी मोगलांच्या कैदेत फसला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होता, छाती तशीच, रगाई तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता बघता मुकर्रब खानानं दस्त केलं संभाजीराजांना आणि राहुल्ला खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मरहट्टों को तो यही कब्र बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल,
संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. मुकर्रब खानानं हे अंतर संभाजींना घेऊन चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरा केलंय. कुत्रं मागं लागल्यासारखा पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं, किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या वेशी वर्ण संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कडेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं. आणि औरंगजेबाला खबर द्यायला हेर धावत आला होता. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता, पी के तो नहीं आए, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकर्रब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत तिने आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेरला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगर असलेली विदूषकी टोपी बांधा. आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखळ दंडाने जकडवा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरहुकूम निघाली थिंड. विदूषकी झपली घातली, घोंगर असलेली टोपी अडकवली, काटेरी साखळ दंडाने जकडवलं, उंटाला बांधलं आणि निघाली थिंड वाजत गाजत. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली ही विटंबना, कुणी सोचलं? अरे मोगली छावणीत कल्लोळ कल्लोळ वाजला होता आनंदाचा. आकुरले होते सारे. अरे 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा? अरे कसा दिसतो, कसा आहे तो? कोण कोण कोण? अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसा आहे संभाजी? आणि निघाली थिंडा वाजत गाजत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, धप छातीवर आदळायचा, रक्ताची चिळकांडी हातानेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखळ दंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं, एखादं शिवी द्यायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकाने संभाजींच्या अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. अरे मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सोचलं? अरे विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या का? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यमध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सोसत राहिला सगळं? का सहन करत राहिला विटंबना? स्वराज्यास्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी. अरे इतका इतका अनन्वी छळ, इतके रक्ताळले होते संभाजी, इतके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते. बस इतकी जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची. पण एवढं सगळं सोसून सुद्धा छावा होता ताठ. झुकली नाही मान, वाकला नाही कणा, तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. तख्तासीन झालेला आलमगीर औरंगजेब दरबारात आल्या आल्या वजीर असद खान कडाडला, संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि कडाडला कवि कैलाश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश, सर्दिशी शमशीरेला गर्दनेवर चुप चुप. याद रख, कैद में है तू, आला ताला के दरबार में है, चुप. पण त्याच वेळी आवाज ऐकू आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि आज ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाझी औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, संभाजींच्या पुढे आला. तो रक्ताळा संभाजी एकदा निहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेच तेज,
आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संबा तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संबा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने. कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं. अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर आज कैद में है तू हमारे. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला. आणि त्याची ती अवस्था बघून संभाजी राजाने कवी कलशांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? आणि आश्चर्य वाटलं कवी कलशांना. अरे काय माणूस आहे, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, याला भीती नाही, भय नाही. हा माणूस म्हणतोय सुचते का एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ आहे? कवी म्हटला, हा हा राजन, का नाही, ऐका. राजन, तुम हो सांचे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजता औरंग. और राजे काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. राजे, तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूब, खामोश. सर्दी से औरंग ताड़ चुपला. चुप चुप. बता संभा, बताओ, कहा रखा है खजाना, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना. तसा कडाडला संभाजी. अरे हिंदुस्थानाचा खजाना, इथं मातीचा कण कण मानतो मी सोनं. औरंगजेब, तू गिळलास खजाना, तू गिळलास हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगडाच्या बळावर. बस. सरपडत राहिला औरंगजेब, सरपडत. ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, का असलं एकतरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं. आणि संभाजी म्हणाला, अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी, अरे कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत. संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी. संभाजी येईल फक्त सह्याद्रीच्या कड्यावर, आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. आणि चमकला औरंगजेब. त्याला काय कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी. पण अखेर विचारला त्यांनी, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें. आणि उसळला संभाजी. अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूते आम्ही. विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान. मरू इथंच, रक्ताचा अखेरचा थेंबन थेंब असेपर्यंत इथंच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखेच. नको लागूस नादाला. आणि अखेर औरंगजेब संतापला. ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें, काट डालो इसकी जबान बोलती बहुत है, जाओ. आणि संभाजींना औरंगजेबाच्या दरबारातनं नेला गेला. इथंच आम्हाला आणखीन एक सांगितलं की औरंगजेब संभाजीराजांना म्हणाला, तू जर मुस्लिम व्हायला तयार असला तर आम्ही तुला माफ करतो. आणि संभाजीराजे त्याला म्हणाले, तू जर तुझी मुलगी मला देत असला तर मी मुस्लिम होतो. संभाजींचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वलन तेजसात्म बलिदानाच्या वेळी सुद्धा त्यांना असं बदनामीच्या आगात जाळावं, ही केवढी मोठी शोकांतिका आहे. अरे का जाळावं या आगीत त्यांना. अरे घडलंच नाही असं, नाही झालं असं.
दोनच सवाल विचारलेत औरंगजेबानं, दोनच. अरे लिहिलंय औरंगजेबाने, त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. पहिली चूक केली शहाजहाननी, त्यांनी शहाजीला जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. शहाजीच मारला असता तर शिवाजी उभाच राहिला नसता. दुसरी चूक मी केली, आग्र्याच्या भेटीतनं शिवाजीला जिंदा जाऊ दिलं. शिवाजी मारला असता तर संभाजी खडाच राहिला नसता. 2 चुका केल्यात, तिसरी चूक करणार नाही. आणि राहिला सवाल, तुझी मुलगी देत असला तर मुस्लिम होतो वगैरे वगैरे बाजार गप्पांचा काही अर्थ नाही आहेत. कारण औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली मुलगी झेबुन्निसा, ती शहाजहान बरोबर आग्र्याला कैदेत होती. ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. मधल्या 3 मुलींची औरंगजेबानं लग्न केलेली आणि 5वी झिनतुन्निसा ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली. संभाजीराजे ज्यावेळी पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष. 32. आणि या झिनतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष. ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजींचं वय 32 वर्ष आणि या झिनतुन्निसाचं वय आहे 46 वर्ष. कुठला 30शीतला पोरगा म्हणेल मी 50शीतल्या बाई बरोबर लग्न करतो? कुठला इतिहास ऐकतो? औरंगजेब संभाजींचा संघर्ष धर्मसंघर्ष नाही, तो सत्ता संघर्ष आहे. शिवरायांनी सगळ्या जाती धर्मांना समान न्याय दिलाय, संभाजीराजांनी तेच पथ्य पाळलंय अगदी. पण औरंगजेब सारखा जहरी सर्प त्यांनी ठेचलाय. अखेर वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं. औरंगजेबानं सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा. आणि बघितलं संभाजीने आज्ञा डोळे काढायची. लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हपशी. दुरांच्या रेषा हवेत सोडतात सळ्या त्या. अरे लालबुंद सळ्या, कळून चुकलं, डोळे जाणार आता. संभाजीने मिटले नेत्र आणि डोळ्या पुढे उभा राहिले राजा शिवछत्रपती. मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, मावळे, स्वराज्य, गडकोट. अरे याच डोळ्याने घेतलं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्याने केलं इशारा आपल्या मावळ्यांना, याच डोळ्याने पाहिली स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे. अरे याच डोळ्याने घेतलं दर्शन आबासाहेबांचं, मासाहेबांचं, आऊसाहेबांचं. तेच डोळे आणि उघडले डोळे संभाजीने. डोळ्यापुढे दिसल्या लालबुंद तप्त सळा, आला समोर, घुसले आत. यातनांचा नुसता कल्लोळ उठला. सळा गेल्या आत आत आत, निघाला त्याच वेगानं बाहेर. डोळ्या नव्हत्या कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोपण्या, काळ्या कबिंड, उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, किती किती सोसलं असतील. अरे किती सहन केला असेल, किती. अरे कुणाच्या वाट्याला आलाय हा अन्याय? कोणी सोसला ह्या यातनांचा जहरी नंगा नाच का? अरे रंगेल असते तर झुकले नमले असते ना. कुठून आलं हे आत्मधैर्य, कुठून आला हा आत्मसंयम, कुठून आली ही जिगर? पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजावती जबान काढायची. हपशी आले लाखलाखती नंगी तलवार घेऊन. पण संभाजींचं तोंड बंद, जीभ छाटणार कशी? मग हपशी पुढे आले, जबडा उघडायची कोशिश करू लागले, पण जबडा उघडे ना. मग दोघांनी कानावर दाबोजोर दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, पण उघडे ना जबडा. मग एकाने मस्तकावर प्रहार केला, पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमच्या अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकानं युक्ती केली. संभाजींचं नाक दाबून धरला, श्वासासाठी जीव गलबलला, तळमळला. श्वासासाठी ओठ हल्ले, जीभ लावली आणि त्या संधीचा घेतला फायदा. सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगीतून लागली. तोंडात नवघळलं नुसतं,
लालबुंद रक्त जी पडली होती समोरच वळवळत, ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजापासून पोरकं व्हायला. अरे ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, ज्या जिभेनं दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जीवनं केला जागर जय भवानीचा, जी जीभ म्हणत राहिली आऊसाहेब मासाहेब बाबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत. एक नाही दोन नाही तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. अरे बोकड सोलावं असं संभाजींचं कातडं सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, सर्र यातनांचा जाळ जाळ झाला नुसता. कुणीतर यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं, कुणीतर यायचं हाताची बोट छाटायचं, कुणीतर यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं, कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भूतासारखी अवस्था झालेली, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा माझा सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला. का? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या. 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजीचं मस्तक कलम करा. आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं, आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली. निघाली वाजत गाजत, आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर. त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या रेतीत रोवला तो भाल्याचा फाळ, आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला त्या पात्रात, आणि थरारली इंद्रायणी भीमा. आणि याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडस, ते साहस, तो पराक्रम, ती ज्वला ज्वलन तेजस निष्ठा, ते धैर्य, तो संयम. मानवी जीवनाच्या पलीकडल्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं संभाजींचं ज्ञाननाथ. ती इंद्रायणी भीमा संभाजींच्या मस्तकाकडे तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली 350 वर्ष झाली इंद्रायणी भीमा अजून रडतेच आहे. सांगतेय खरा सर्जा संभाजीराजा अजून कळलाच नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं, आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी आजही सांगते. अखेर तू औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी, या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण दिल्लीला परत जायचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही. संभाजींच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा जन्माला आला हजारो लाखो संभाजी. अरे संताजी धनाजी सारखा एक एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला, आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची. ही प्रेरणा होती संभाजीराजांच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची. जय शंभू.